नाही, मी आधीपासूनच सांगतो आहे की मागच्या वेळेच्या आंदोलनामध्ये आणि यावेळीच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमची सर्वांची भूमिका ही राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। ते देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला। आपल्याला त्या बाबी सर्व अवगत आहे, त्यामध्ये मी जात नाही। EWS आरक्षणाच्या माध्यमातून 10% आरक्षणाचा निर्णय झाला। इतर राज्यातलेही बऱ्यापैकी आंदोलन समाप्त झाले। आपण इतर राज्याचे आरक्षणाला बघितलं असाल, काही गुर्जर समाजाचे आंदोलन होते तेही समाप्त झाले। तर 10% EWS आल्यानंतर आणि ओपनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजाला मिळतं, इतर समाजालाही मिळतं। पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या, त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या, हे राज्याला शोभण्यालायक नाही आहे। म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या, या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आहे। आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे जे काही करता आलं, म्हणजे मी तर म्हणेल राज्याच्या निर्मितीपासून 1 मे 1960 पासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार सोडलं कुठल्याही सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला नाही, तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं, एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि तो अजितदादा आमच्यासोबत आहे, आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे। आणि वेळोवेळी सारथी असेल, अनेक विषय असतील, मराठा समाजाला मजबूत करणे जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक